मला वाटतं गेल्या आठवड्यामध्ये 11 तारखेला 2003 आणि 4 या बॅचचा या ठिकाणी गेट टुगेदर कार्यक्रम झाला. अशाच प्रकारचं सुंदर अशा प्रकारचं नियोजन त्या लोकांनी सुद्धा या ठिकाणी केलेलं होतं. मुंबईवरून सुद्धा मुली आलेल्या होत्या आणि खूप चांगला कार्यक्रम झाला. मला परवापेक्षा इथं काही फारसं वेगळं बोलावं असं मला वाटत नाही, पण त्या संदर्भाला अनुसरूनच या ठिकाणी मला बोलायचं आहे की माझी सुरुवातच अशा प्रकारची होती की तुम्ही आता या ठिकाणी खूप चांगलं यश मिळवलेलं आहे. प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये कुठेतरी पुढे गेलेला आहे. प्रकाशनं सुद्धा आपली इथं मला वाटतं खंत बोलून दाखवली, पण प्रकाशनं त्या काळात थोड्या उड्या कमी केल्या असत्या तर नक्की प्रकाश कुठेतरी पुढे गेला असता. पण आजही प्रकाश पुढे आहे, कारण सगळ्यात प्रकाश पुढे असतो. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप चांगला माणूस आहे. तसं मला वाटतं इथं मी जरा शाहूकडे बघितलं, अजूनही शाहू नाराज दिसते, कारण तिचा तो प्रसंग 10वीचा. खरं तर मी त्यावेळेला बिल्डिंग कंडक्टर असेल ना, कदाचित बरोबर आहे ना, बिल्डिंग कंडक्टर असेल. पण शाहू माझं ते कर्तव्य नाही, जी चूक झालेली असेल ते सांभाळणं माझं त्या ठिकाणी ते कर्तव्य नाही. मी कदाचित तुला आलेला राग मला सोडून दे. आणि या ठिकाणी आता या कार्यक्रमामध्ये बोलत असताना खरं तर तुम्ही आज खूप यशस्वी अशा प्रकारचे विद्यार्थी आहात, मुलं आहात. पण हे यश तुम्हाला जे काही प्राप्त झालेलं आहे ते तुमच्या आई वडिलांच्यामुळे झालेलं आहे, आणि आई वडिलांच्या पाठोपाठ शिक्षकांच्यामुळे हे यश प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून या यशाच्या पाठीमागे असणारे जे नसू देत माहित काय अडचण नाही, यशाच्या पाठीमागे असणारे जे तुमचे आई वडील आहेत, या आई वडिलांची सेवा तुमच्यापैकी किती जण करतात.